जय महाराष्ट्र मित्रांनो. मुंबईतून सर्वात मोठी घोषणा. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंददायी, तर महायुतीत तुटल्याची सर्वात मोठी पक्की खबर मित्रांनो. नेमकं काय घडलंय? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे यांची जोरदार छाप उमटताना दिसते. त्यांच्या या प्रभावामुळेच राज्यातील राजकीय वातावरणात त्यांचे नेतृत्व ठळकपणे पुढे येत आहे. एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठी भाजप मोठी रणनीती आखत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच युती तुटल्याची घोषणा थेट करण्यात आली आहे. नेमकं घडले काय मित्रांनो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. आणि पडद्याच्या मागे सत्तेतून बाहेर काढण्याच्या हालचाली झाल्यात का, यासह घेतलेला हा मोठा आढावा मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असे चित्र दाखवत आहेत की भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद हळूहळू कोलमडत चालली आहे. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा भाजप सत्तात आली, तेव्हा त्यांनी आपल्या सहयोगी पक्षांना कमी जास्त करून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यात उद्धव ठाकरे देखील अपवाद ठरले नाहीत मित्रांनो. 2014 ते 2019 या काळात आणि त्यानंतरच्या काही वर्षात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्याचा जणू काही भाजपने ठरवलेला कार्यक्रमच राबवला होता. अशा प्रकारे आमदारांना निधी नाकारणे, त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करणे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अडचणीत आणणे, या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय जनता पक्षाने पराकाष्ठा केली होती. आता अगदी तसाच खेळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत आपण पाहिले की ज्या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता, त्यांनाही मोठ्या संकटांना सामोरं जावं लागत आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे जवळपास 30 नगरसेवकांची ताकद असल्याचे दिसते. हेच नगरसेवक पुन्हा ठाकरे यांच्या गळाला लागले असून त्यांना औपचारिक प्रवेश लवकरच मोठ्या स्वरूपात होण्याची असल्याची चर्चा आहे. कारणही स्पष्ट आहेत. जर मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली, तर एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांना निवडून येणे जवळपास अशक्य होऊन बसेल, असे राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच हे नगरसेवक पुन्हा एकदा मातोश्रीची वाट धरताना दिसत आहेत. आणि भाजपला नेमकं हेच पाहिजे होतं. कारण की मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपात शिंदे गट जास्त जागा मागेल, हे भाजपला आधीपासूनच ठाऊक होतं. मात्र आता शिंदे गटातील नगरसेवकच उद्धव ठाकरे यांच्या गळाला लागले, तर शिंदे याच्या शिवसेनेला अपेक्षित जागा देणं भाजपसाठी अशक्य होईल. याच कारणामुळे सध्या भाजपला असा विश्वास वाटतोय की यावेळी मुंबईच्या महापौरावर त्यांचाच उमेदवार विराजमान होईल. त्याचवेळी मित्रांनो, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या महानगरपालिकांमध्ये सध्या मोठ्या घोषणा होत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. एकनाथ शिंदे याच्या विरोधात भाजपचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री गणेश नाईक आक्रमकपणे मैदानात उतरले आहेत मित्रांनो. ठाण्यात मी एकनाथ शिंदेची सत्ता उतरवणार, घमंड उतरवणार, अहंकार उतरवणार, अशा शब्दात त्यांनी शिंदेंना थेट आव्हान दिले होते. याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदेंनी गणेश नाईकांच्या नवी मुंबईतील बालेकिल्ल्यात आपला मोठा जाहीर मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी मोठा प्रवेश आयोजित केला, ज्यात स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आणि हा मोठा प्रवेश सुरू असतानाच नवी मुंबई महानगरपालिकेत आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत, असं शिंदे गटातील बहुसंख्य नेत्यांचं म्हणणं होतं. कारण स्पष्ट आहे बघा मित्रांनो, शिंदे गटाला टार्गेट करण्यामागे गणेश नाईक यांचा मोठा वाटा असल्याचं शिंदे गट मानतो. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी थेट इशारा देत सांगितलं की नवी मुंबई महानगरपालिकेत आम्ही जवळजवळ 16 ठिकाणी स्वतंत्रपणे लढतो आहोत. या वक्तव्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील दरी आणखी स्पष्टपणे समोर आली आहे. तिकडे ठाण्यात गणेश नाईक शिंदे यांची सत्ता खाली खेचण्याच्या तयारीतच आहेत, तर इकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं वजन वाढल्याने महायुती तुटल्यास सर्वात मोठा फायदा उद्धव ठाकरे यांनाच होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवी मुंबईतही अशाच प्रकारे राजकारण पाहायला मिळेल. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या दोघांच्या भांडणामुळे उद्धव ठाकरेचा इथे वर्चस्व पाहायला मिळू शकतो. आणि ठाण्यात देखील मनसे आणि उद्धव ठाकरेची युती झाली, तिथे देखील त्रिशंकू नगरसेवक निवडणुका होऊ शकतात. त्यांना मोठा फटका बसू शकतो. यामुळे आता ठाणे आणि नवी मुंबई कल्याण या शहरामध्ये भाजप एकनाथ शिंदे आणि यांची युती होणं आता जवळपास निश्चित झाले आहे. युती होणार नाही, कारण की तशा प्रकारच्या खूप मोठ्या मोठ्या घोषणा त्या मेळाव्यातून होत आल्यात. यामुळे इथे सगळे पक्ष सुभ्यावरती
तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे या युतीमधून लढतील अशी शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो ही मोठी घोषणा सध्या भाजपलाही अडचणीत आणू शकते आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठं संकट निर्माण करू शकते. आगामी काळात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो. पण सध्या मात्र महायुती तुटल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून खूप मोठ्या आहेत. कारण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा सत्तेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेऊ शकते. अशी काही पत्रकारांची भाकितं आहेत मित्रांनो. जर परिस्थिती आणखीन गंभीर झाली तर भाजप स्वतःहून शिंदे पवार यांना गळाला लावून सत्तेबाहेर फेकण्याच्या हालचाली करू शकते, असा मोठा अंदाज वर्तवला जातो. यामुळे पुढील काळात महाराष्ट्रात काय घडतंय यावर सगळ्यांचे डोळे लागले आहेत. मात्र एक गोष्ट नक्की आहे मित्रांनो, राज्यात वारंवार होत असलेल्या निवडणुकांमध्ये भाजपने अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना चेकमेट करून स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडींवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.